महापालिकेच्या पहिल्याच सभेत राजकीय भांडण, बडगुजर शहाणे आमनेसामने, सभागृहात गदारोळ. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात थेट सामना झाल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. महासभेत बोलण्याआधी परवानगी न घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांना बोलण्यास तीव्र विरोध केला. यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि कामकाज खोळंबले. तिकीट वाटपातील घोळ आणि त्यानंतर मुकेश शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यापासून सुरू झालेला बडगुजर शहाणे वाद गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण नाशिक शहरात चर्चेचा विषय ठरला होता. आज हा वाद थेट महापालिकेच्या सभागृहात उफाळून आला. सभागृहात सुधाकर बडगुजर यांना आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. मात्र नियमांचा मुद्दा उपस्थित करत मुकेश शहाणे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्याने काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर महापौर हेमगौरी आळके आहेर यांनी हस्तक्षेप करत दोन्ही नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर महासभेचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले. तिकीट वाटपाच्या वादातून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता थेट नाशिक महापालिका सभागृहात पोहोचल्याने याचा येत्या काळात महापालिकेच्या कामकाजावर किती परिणाम होतो याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.